नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आज आहे अलिबागमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि मॉर्निंगला आम्ही उठलेलो आहोत आणि तिथं सगळे झोपलेले आहेत. घोडे बेचके सोरे सब आणि आम्हालाच खूप एक्साइटमेंट आहे. आम्ही चाललो आहोत आता दोघं जण कुठे, काशी बीचला. आणि जो गेलो तो कुठला, नागाव. तो नागाव नागाव बीच होता आणि आता हे मला घेऊन चालले. तर यांनी मला कालच सांगितलं सकाळी मॉर्निंगला लवकर उठ, आणि मी जवळपास 5:45च्या दरम्यान उठलेले होते आणि त्यानंतर आम्ही आवरलं वगैरे, ब्रश केला, सगळ्या काही गोष्टी केल्यात आणि त्यानंतर मग आता आम्ही चाललो आहोत काशी बीचला. तर तिथला व्ह्यू खूप छान आहे, खूप मस्त आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपण हॉटेलचं एक टूर पण करू आणि दाखवू, तुम्हाला थोडीशी माहिती पण देऊ, म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस येशाल अलिबागमध्ये कधी तर तुमच्या काय म्हणता तुम्ही बजेट फ्रेंडली हॉटेल. ओके, विथ स्विमिंग पूल, एसी रूम, आणि रूम खरंच खूप छान आहेत. तर आम्ही खूप छान आहे. तर आम्ही थोडंसं आता काशीत बीचला फिरून येतो आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण असं छान रिव्ह्यू देईल, मस्तपैकी दाखवेल. पण हां, गैरसमज करू नका, पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे. एक जेन्युइनली म्हणजे आम्हाला आवडतं ज्या गोष्टी तिकडे, आता इथलं जेवण वगैरे इथलं सगळं खूप छान आहे. तर त्यामुळे फक्त एक म्हटलं एक त्यांचं, आणि इथला क्लायमेट तुम्ही बघा साईडला दुर्बल दाखवतो. हां बघा पूर्ण नारळी झाडं आणि मस्त क्लायमेट, मस्त वातावरण. तर नंतर आम्ही नक्की सांगू तुम्हाला कसं आहे काय टूर देऊ. आता आम्ही चाललोय काशी बीचला. आधी मेन पॉईंट आपण फिरून येऊया, तुम्हाला दाखवते. सो चला कंटिन्यू करत राहा. सापडलं का? हा, हे काय शब्द आहे ना, शिवण्याचं स्विमिंग कॉस्ट्युम घेतला तिला, तिच्या ते नाकाचं असतं श्वास घ्यायचं. भेटलंय का? ते व्हाईट कलरचं आहे आणि पुढे पिंक आहे. दाखवते कसं आहे. नाही 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 नाही, मग कुठल्या तरी मुलाकडे असेल, विचारून घ्यायच्यात पोरांना. असा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. सगळे झोपलेले आहेत. माईक यूज कर. ट्रिप्सी स्प्रिंग. तर ट्रिप्सी स्प्रिंग रिसॉर्ट आहे. अतिशय सुंदर आहे. त्यांची एंट्री बघू शकताय. एंट्रीला त्यांनी मस्त असा लाकडी दरवाजा बसवलेला आहे. सो असा लाकडी दरवाजा आहे इथं आणि त्याची एंट्री खूप सुंदर आहे, मस्त वाटते. त्याने एंट्री पण छान ठेवलेली आहे आणि पुढे तुम्ही इथं बघू शकताय. पुढे आल्यानंतर असा हा व्ह्यू आहे इथला. सगळे रूम्स आहे अवतीभोवती आणि इथे रिसेप्शन आहे, त्यांचा रिसेप्शन एरिया आहे ह्या साईडला. हा रिसेप्शन एरिया आहे बघा. हा रिसेप्शन एरिया आहे. ज्यांना बुक्स वगैरे बुक करायचे असतील रूम्स वगैरे, सो ते इथे करू शकतात. त्यानंतर इथे त्याला लागूनच इथे बघू शकताय मस्त असं स्विमिंग पूल आहे. तुम्ही इथे मस्त स्विमिंग पूल मध्ये टाइम स्पेंड करू शकताय, बसू शकतायत मस्तपैकी. मुलं बाळ वगैरे मस्त खेळू शकताय, एन्जॉय करू शकताय. मस्त रिसॉर्ट आहे. आणि प्लस असे इथे रूम्स आहेत. मी रूमचा टूर तुम्हाला करेल थोड्या वेळानंतर. पण इथं मस्त आहे बघा रूमचा व्ह्यू. रूम पण एकदम एसी वाले रूम आहेत आणि जेवणाची क्वालिटी सुद्धा इथं अतिशय उत्तम आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही सांगाल तसं बनवून देतात. हा, आणि आपण जसं सांगू ना त्यांना, म्हणजे की आम्हाला असं असं पाहिजे. आम्ही काल पण येताना मासे वगैरे घेऊन आलो होतो. त्यांनी आपण जसं सांगतो ना तर ते तसं लगेच फॉलो करतात. त्यांना आम्ही मंचुरियन सांगत होतो तर ते लगेच करून द्यायला सुद्धा रेडी होते. तर आता इथला व्ह्यू बघा. मेन म्हणजे याचे ओनर एवढे फ्रेंडली आहेत. तुम्ही काही सांगा, पटकन तयार करतात सगळ्या गोष्टी. धावपळ खूप करतात, त्यामुळे ते बेनिफिट आहे. तो टोटली 12 का 13 रूम आहे तिथे. पण रूम पण खरंच खूप छान आहे आणि पहाड झालेले आहे. विशेष सुंदर असं वातावरण आहे. कोंबडा बांग देतोय, चिमण्या चिवचिव करतायत. म्हणजे ही मॉर्निंग आहे ना, खूप सुंदर अशी मॉर्निंग आहे. समोरच दत्ताचं मंदिर आहे, त्या हॉटेललाच लागून खूप सुंदर आहे.
आणि प्रशस्त असं वातावरण आहे, मन प्रसन्न होणार. आणि इथूनच 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आपल्याला नागाव बीचवर जायला मिळेल. मस्तपैकी या, मस्त एन्जॉय करा फॅमिली सोबत, आपला टाइम स्पेंड करा, भरभरून आयुष्य जगा. तर चला आता आपण चाललोय काशीद बीचला. चलो. तर इथून आहे काशीद बीच 26 किलोमीटर अंतरावर आहे. मला माहितीच नव्हतं. सो आता चला, निघालेलो आहोत आम्ही दोघंही काशीद बीचला. तर दाखवतो तुम्हाला कसा आहे बीच आणि तिथला व्ह्यू सगळा काही. तर चला बघत राहा. मस्त असं मॉर्निंगचा व्ह्यू आहे अलिबाग मध्ये. अतिशय गारवा पडलेला आहे आज, खूप थंडी वाजते. आणि हे आहे अलिबाग गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे अलिबागचे रस्ते. इथं आल्यावर एवढं बरं वाटतं की सगळीकडे नारळाची झाडं, वा, नारळाची झाडं. आणि इथलं तो व्ह्यू आणि इथलं वातावरणच वेगळं पडतं माहिती का. ते सांगतं अरे आपण अलिबाग मध्ये आलो आहोत, हो ना. कोकणात आलो आहोत आपण, म्हणजे नाही का. मग जो फील इकडे आल्यावर होतो ना, हो हो आता जेव्हा आम्ही फील करतोय ना, ते तुम्ही करत नाहीये सध्या तरी. हो. तो फील किती भारी आहे ना, आम्हाला माहिती आहे. आणि आपण जेव्हा येतो ना, तर आमचं एक हे आहे की झोपायचं नाही. आपण झोपतो पण घरीच, पण इथे आल्यानंतर आहे ना थोडस लवकर उठून आहे ना, मॉर्निंगला उठून आम्हाला सवय. आम्ही माथेरान, आपण कुठल्याही ठिकाणी गेलो ना, तर हे आणि मी, आम्ही दोघंही लवकर उठतो, मॉर्निंगला जातो, कुठेतरी बाहेर फिरून येतो. तसंच आज चालू काशीद बीचला. तर छान वाटतं यार. आपण घरी पण नेहमी झोपतच राहतो ना, तर त्यापेक्षा इथं आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर थोडस मस्त आनंद, निसर्गाचा आनंद घ्यायचा. इतकं छान निसर्ग आहे, तुम्हाला कुठे बघायला भेटेल आपल्या अलिबाग मध्ये. खूप मस्त आहे यार. इनसाइड द अलिबाग. सो आम्ही ना आता जाता जाता जस्ट आम्हाला एक मंदिर दिसलं. इतकं सुंदर मंदिर आहे ना, इतकं छान आहे ना, मी तुम्हाला दाखवते इथून पुढून. ते बघू शकताय, थोडस लाईट हे केलंय. इथून एंट्री आय थिंक यांची. मला असं वाटलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो हे आहे रामेश्वर, श्री क्षेत्र रामेश्वर. आणि इथं कुंड आहे, बघू शकताय. हे बघू शकताय इथं ना अशी कुंड आहे रामेश्वर. आणि ही एंट्री आहे मंदिराची इथून. रामेश्वर देवस्थान, हा, मस्त मंदिर एकदम. हा मी दाखवतो. जुनं गावाचं मंदिर आहे, छान आहे. तिथलं वातावरण खूप छान वाटतंय मंदिरात. हे काढून घेते, दर्शन घेऊन. एक मिनिट, आतमध्ये परमिशन नाही त्यांचं, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढू. ओके, तसं नाही का. हा नाही, दर्शन घेऊन घ्या ना तुला. हा मी जाते, दर्शन घेते. तर इथे मी दर्शन घेतलंय, कारण की तिथे आतमध्ये अलाउड नाही ना व्हिडिओ वगैरे. तर आपण इथे जाऊ. इकडे बघा, मंदिरातलं काम म्हणलं जुनं आहे ना, खूप असं जुन्या पद्धतीतलं. इतकं सुंदर वाटतंय बघा ते मंदिराचं, मन भरल असं. हा ना, छान वाटतंय माहितीये का यार. अशी मंदिर आमच्या इथे, आपल्या इथं पाहिजे होती माहितीये का. असतील किंवा मटेरियल सामान आणण्यासाठी. हा, ते बघ, बहुतेक ते स्टील फॅक्टरी वगैरे काम आहे का वाटतं.
हे मच्छीमारीची बोट नाही, हे साधे बोट आहे इथले लोकल. मच्छीमाराचे बोटी आतमध्ये असतात. आपण रात्री गेलो होतो ना बीचवर, तर आतमध्ये लाल लाईटी लागल्या होत्या ना सगळ्या, ते मच्छीमारांचे बोटी होते सगळे, आतमध्ये राहतात तिथंच. दलदल नाही, दलदल नाही, खाडी. खाडी म्हणजे? खाडी म्हणजे समुद्राचा बॅक वॉटर. हो का? नाही, ती झाडं कसली? ती मँग्रोवची झाड आहे. मँग्रोव्ह म्हणजे काय असं? मँग्रोव्ह म्हणजे असं असतं की ती झाडं समुद्राला आतमध्ये पाणीचा फ्लो जास्त कमी होऊ देत नाही. सर्वात चांगली झाड असतात. हे झाड समुद्रात उगवतं. हो का? तेव्हा एखाद्या वेळेस पाण्याची लाटा वगैरे जास्त मोठ्या होतात हा. ना, ते पाण्याच्या लाटा वरती जास्त येऊ देत नाही मँग्रोवची झाडं. ओके ओके ओके. ही झाडं आहे ते नेचरने दिलेलं. थोडस प्रॉब्लेम आहे की रस्त्याचं काम चालू आहे, कारण की हा जो काशी बीच आहे ना, तर बीचचाच रस्ता आहे. बीचला लागून जाणारा रस्ता आहे. ओके. बीचला जाण्याचा रस्ता थोडासा काम चालू आहे. काय नाही, पण 1-1.5 वर्ष 3-4 महिन्यात संपून जाईल हे काम. कारण की हा इथला व्ह्यू खूप छान आहे सगळे म्हणतात, आणि तुम्ही बघितलं असेल तर मला नक्की सांगा. हे छोटे छोटे पिल्ल पळत आहे बघा, छोटे छोटे कुत्र्याची पिल्ल पळत आहे म्हणलं आपल्या घरी. सूर्य उगवला, पहाट झाली. आम्ही निघालो तेव्हा नव्हतं उगवलेला आहे बघा, आता सूर्य उगवलेला आहे. एक घोडा आहे, पुन्हा घोडा. दिसत नाही मला साऊंड दिसतंय, तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल तिथे. घोडा दिसतोय का? घोडा. ते झाड हा इथला वाद तेव्हा चालू तो एवढा रस्ता खराब होता ना, असं वाटलं मी ना ते काय लडाख. आपण व्हिडिओ बघतो ना, लडाखला पण इतकी नसेल खराब. आता आपल्याला फायनली रस्ता चांगला भेटलेला आहे, आणि इथून किती किलोमीटर अंतरावर आहे तरी? चांगला म्हणतो, परत घाण झाला. ए देवा, मम्मी. बैलगाडी. आपण 8 वाजेपर्यंत पोहोचू तिथं. ओके. रस्ता चांगला असताना माणूस पटकन पोहोचून गेलो असतो, पण आता इथे रस्त्याचं काम चालू आहेत. बघ, या सीन साठी मी तुला एवढं नाव म्हणलं. हो, खतरनाक. तुम्हाला दाखवते पुढे गेले. ओ माय गॉड, शेजोबा किती सुंदर आहे ते. मस्त ना. सो फायनली आपण पोहोचलो आहोत काशीद बीचला, आणि इथं बघू शकताय तुम्ही, जर आले तर तुम्हाला म्हणजे असं बीचवर जाण्यासाठी इथे कॉस्ट्युम्स, गॉगल्स, टोपीज, रेतीमध्ये खेळण्यासाठी मुलांसाठी टॉईज वगैरे 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 सगळं काही मिळेल. नाश्त्याची सोय आहे इथे, सगळं काही आहे. सो चला आपण विजिट करूयात काशीद बीच. अतिशय सुंदर आहे यार इथला व्ह्यू. त्या झोक्यावर बसू शकते फोटोज काढायला. किती सुंदर वाटते यार हा बीच. हा त्या लाटा बघा, लाटा बघा, लाटा बघा. घाट म्हणजे घाटकी समुद्र. हा, ये धरा धरा धरा, एक मिनिट धरा. तिथल्यापेक्षा खूप खूप भारी. पण पांडेवाळे. चला आपण लाटा नाही, राईट. आवाज बघ लाटांचा कसा आहे. लाटांचा आवाज बघ कसा आहे. हो चल,
लाडा बघ कसली डेंजर येतं बघ. आवाज कसा मस्त होता यार बीच, इतकं भारी वाटलं ना. पण आता जायचं आहे घरी, कारण की परत पुन्हा मुली आहेत घरी, तिकडं घरी नाही सॉरी रूमवर जाणार आहोत. आणि हा बघा ना लाटा वगैरे इतक्या सुंदर आहे. आम्ही भरपूर मस्त फोटो वगैरे काढलेत. व्हिडिओ नाही जास्त काढल्या कारण की तिकडे गेल्यावर काढू सगळ्यांसोबत. तर बघूयात ते सगळेजण, मला वाटतं बीचवर जातीलच आता थोड्या वेळानंतर. आणि परत चेकआउट करायचं आहे आपल्याला, जवळपास 11 वाजेपर्यंत चेकआउट करू आणि मग फायनली घरीच. तर यार मस्त होता. एकदा पुन्हा मी तुम्हाला नजारा दाखवते या बीचचा. हे बघा ना लाटा बघा. आम्ही चाललो आहोत. बुट चपला वगैरे सगळ्या रेतीने भरल्या आहेत प्रचंड. आता इथं आहे थोडंसं काहीतरी खातो ना थोडंसं खायचं का थोडंसं काय. हा येतं खरी यार, मस्त होता. मला आवडला हा बीच. म्हणजे नागावपेक्षा हा बीच इतका सुंदर आहे ना. घातक पण म्हणतो आपण याला आणि सुंदर पण आहे. सुंदर गोष्टीच असतात घातक. चला थोडंसं काहीतरी खातो आम्ही दोघं जण आणि मग निघतो. बाकी सगळे आमचे मेंबर्स कुठे गेलेले आहेत बघूयात. पडणार तर नाही निश्राच्या पा. बापरे किती वाटते. एक फोटो घेतला काहीतरी ऑर्डर देऊन द्या. स्वतः इथं थोडंसं काहीतरी खातो. आज हो काय नाही, याच्यावर एक फोटो काढायचं झालं विचार. बघू फोटो काढू. दुसरं काय कांदा भजी आणि बाकीचं काय. मॅगी घेता काय. कांदा भजी मॅगी घ्याय. हां याच्यावर फोटो काढून घेते. कांदा भजी आलेली आहे बघू शकते. 100 रुपीज प्लेट आहे ही. आणि मस्त मिरच्या आहेत. कांदा भजी खातो मस्त आणि मग जातो घरी नाही रूमवर. चला फ्रेंड्स, सो आता आम्ही निघतो आहोत काशी बीचवरनं रूमकडे आपल्या. आणि मुली खेळत आहेत स्विमिंग पूलमध्ये. बाकीचे आमचे मेंबर आहेत 4 जण गेलेले आहेत बीचवर. आणि आता आम्ही निघतो. आम्हाला जवळपास अर्धा 1 तास लागेल. तर गेल्यावर आम्हाला नाही वाटत शक्य होईल आमचं बीचवरच जाणं. खूप कसं होतं. आणि फायनली आता घरी जायचं आहे. चला बघत राहा. साहेबांनी गाडी आणली आहे. या बीचवर पुन्हा आलो होतो आणि त्यानंतर इथं पण व्हिडिओज काढले. आता मला इथं मोदक खावं वाटतं. मी तुम्हाला मोदक दाखवते. कितीला मोदक द्या ना एक. हा मोदक भेटला 30 रुपयाला आहे. इथं मावशी बनवते त्यांच्या. आज काय होतं ते तिथून हलवला दुसऱ्या हॉस्पिटलला नेला. हो याचे तांदूळ वेगळे असतात का. वाशीला हा पण तरी म्हणजे राशनचे तांदूळ तेच. आम्ही तर किती प्रयत्न करतो तरी ते थोडंफारचे हेच होतात. तुम्ही जास्त वेळ ठेवता काय जेवढं पीठ ना एवढंच पीठ घ्यायचं आणि एवढंच पाणी घ्यायचं. हा का. कबर तेल टाकायचं ना, मीठ टाकायचं हा हा आणि उकल आलं पाण्याला की डवल्याचं झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा. हा पण खाली काढल्यानंतर मळायचं पण भरपूर ना त्याला चांगलं. हो चांगलं मारायचं. म्हणजे गरम आहे तोच मारायचं. हा थंड झालं की त्याला बुद्धी येते. हा बरोबर नाही तडे पडतात. हा तू टाका ना.
कसं इकडं आम्ही कालच बघितलं होतं ना. हा मी कालच बघितलं होतं, म्हटलं खावा जरा एक. गरमागरम मोदक मस्त आहे. आता मी ट्राय करते. मला गरम मस्त. मस्त आहे मोदक. काय यार तुम्ही, आम्ही आलो आहोत परत रूमवर. हे खाता तुम्ही फ्रॉकच भिजल्या का? हा हा बीचवर भिजून आलते का? मग साडीने वेअर केलती का? हा हा आले चला. हा ना, अहो तो बीच खूप भारी होता. तो रस्ता खराब होता, भाऊन ते नाही म्हटले. नाही अरे नाही, एकटे नाही, पण ते नाहीच म्हटले. हे आलेच नसते, रस्ता घाण होता खूप. पण तो बीच खरंच भारी होता, बघण्यासारखा होता. तो बीचचा ना रिस्की पण होता. लाटाचा आवाज येतो अक्षरशः, एवढ्या डेंजर लाटा होत्या. नाही शांतता नाही, लोक होते पण लाटा इतक्या डेंजर होत्या ना, तुम्ही बघायला पाहिजे होत्या. पांढरा होता, पांढरा रेतीचा बीच. चला गाईज, मी परत पुन्हा रूमवर आलेले आहे आणि आजचा दिवस सुद्धा आम्ही इथं स्टे करणार आहोत. यार मला म्हणजे सांगू नाही शकत यार, हे कसं काही घडलं सगळं अचानक. मला असं वाटलं अरे आता आम्ही तिकडनं येणार आणि मग लगेच पॅकिंग करून लगेच आम्हाला रूम रिकामा करायचा होता. पण यार फायनली आम्ही आता राहणार आहोत. यार मस्त वाटतं. मी तुम्हाला एकदा रूम क्लिअर केल्यानंतर रूम दाखवल तुम्हाला सगळं काही. तर आता मी जाते, पहिले आधी मोबाईल चार्जिंगला लावते आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये बघा, स्विमिंग पूल आहे. सो इथं मी जाते आता, पाण्यामध्ये भरपूर असं एन्जॉय करते. तर तुम्ही इकडे जाऊ नका, बघत राहा. थोडीशी इथं गडबड झाली मी तुम्हाला तरी इथं ना असं झालं, गोळ झालं यार. आमचं नवीन माईक घेतलेला आहे ना, त्याचा जो कनेक्टर असतं ना, म्हणजे आपण जेव्हा माईक कनेक्ट करतो तर ते मोबाईलला कनेक्ट करतो, तर ते ना आमचं जर्किंगमध्ये राहून गेलं. आणि जर्किंग आम्ही जे काशीत बीचला गेलो होतो तिथं भजी वगैरे खाल्ली आणि तिथंच ते राहून गेलं. माझंसुद्धा जर्किंग हारून गेलं. मी अजून श्रेयाला बोलले नाही, तर पण श्रेयाचंच होतं ते जर्किंग. तर पण नशिबाने असं झालं की फोन लावला यांनी लगेच. तिकडं ते आम्ही जिथं भजी वगैरे खाल्ली तिथं ते यांनी फोन लावला आणि त्यांना विचारलं की जर्किंग तिकडं आहे का? मग ते म्हणले आहे. आणि त्यांनी चेक करायला लावलं आतमध्ये ते आहे का, ॲडॅप्टर का काहीतरी म्हणतात वाटतं त्याला. आणि मग ते म्हटले आहे. पण तेव्हाच एक थोडीशी तसल्ली लागली की आहे यार. पण एवढं एक आहे की संध्याकाळी आता यांना जावं लागेल आणि दोघं भाऊ जातील आणि ते घेऊन येतील. तर बघू, थोडीशी हालच आहे कारण की रस्ता ना खूप खराब होता आणि थोडंसं 1-1.5 तास लागतो जायला. तर त्यामुळे थोडंसं हे वाटतं यार, एवढं लांब राहून गेलं ना, तेच थोडंसं एक अपसेट वाटतंय. पण काही हरकत नाही, जाऊ दे, संध्याकाळी जातील. आजचा दिवस भेटतोय, मेन म्हणजे दगदग होणार नाही. आजचा दिवससुद्धा आपण इथं मस्त स्टे करू. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा. मस्त व्लॉग होत आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सो चला आता मोबाईल चार्जिंग लावते आधी. हो सगळेजण पाण्यामध्ये खेळत आहेत. आमचं व्हिडिओ काढायला कोण नाही, त्याच्यामुळे मलाच बाहेर येऊन व्हिडिओ काढावा लागला. मस्त वाटतंय, सुख आहे सुख. चला जेवण करून घेऊन मग परत पुन्हा पाण्यात येऊ. सो सगळेजण गेलेले आहेत. तिथे एक बऱ्याचशा लेडीज आलेल्या तर त्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि इथं पण होते. तर आता आम्हीच आहोत आणि दुसरे आता कोणी नाही कोणी येतीलच. सो आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये येऊ. आणि माझं मोबाईलचं स्टोरेज आहे ना, खरंच सांगते रिअली पूर्ण भरलेलं आहे. मला आता काहीतरी करावं लागणार आहे. बघते आता काहीतरी करते, जुगाड करते आणि त्यानंतर तुम्ही परत भेटा मला. बापरे, ढकलते की काय? उड्या मारा, उड्या मारा. चला मारायचा कुणा? सायचं बसलेला आहे. हो वटराम वटराम वटराम. ओके. 1, 2, 3 go.
मस्त असा एन्जॉय केला पाण्यामध्ये, स्विमिंग पूलमध्ये मस्त. आणि त्यानंतर आता जेवायला बसलो आहोत. ऊन आहे, पाण्यातून आल्यानंतर खूप गारवा लागत होता. सो मस्त पनीरची भाजी. आता आम्ही थोडंसं व्हेजच मागवलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. मस्त अशी पनीरची भाजी आणि आम्ही बसलो आहोत सगळेजण जेवायला. साक्षीने मला मिनी कोकोनट म्हणजे की दिलंय, वरून पडला झाड दाखव. छोटं पडलं कोकोनट आहे. सो आमचे फायनली हा हे फ्रूट साक्षीने शोधून आणलं, पियर्स. इथे पेयर सारखं टेस्ट आहे. काय माहिती कसलं आहे, दाखव. कसलं फ्रूट आहे काही समजत नाहीये, पण चव त्याची पियर सारखी. वॉटर ऍपल आहे का ते? इथंच त्याचं झाड आहे, साक्षीला भेटलं, त्या साक्षीने तोडून आणले. चला तर मग आता आमचे झाले आहे जेवण. डाळ तडका मागवला होता, भात मागवला होता आणि पनीरची भाजी मागवली होती. रात्री थोडंसं नॉनव्हेज वगैरे मागवू आणि त्यानंतर मग मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू. संध्याकाळी बघू बीचवर जाऊ. सध्या यांना जायचं आहे. आता हे पण निघतील, ते माईक राहिलेला आहे आमचा. सो तिथं पण असे कॉल केला. सो आता साक्षी आणि हे दोघं जाणार आहेत, तर लवकर येतील म्हणजे संध्याकाळपर्यंत, कारण की अर्धा एक पाऊण तास लागतो तिथे जायला. ते जातील, घेऊन येतील आणि त्यानंतर आपण मुलं खेळत आहे स्विमिंग पूलमध्ये आणि आम्ही सगळेजण जेवण केली. सो बघू शकता अशा प्रकारे रूम्स आहेत इथं. सो आमचा आहे इथं रूम नंबर 5. सो मी तुम्हाला दाखवते रूमचा व्ह्यू. सो अशा प्रकारे रूम आहे, रूम नंबर 5 अलिबागमध्ये आमचा रूम. आणि हे बघू शकताय अशा प्रकारे रूम आहे. आणि इथे टॉयलेट आहे, इथं बेसिंग आहे एका साईडला आणि त्याचबरोबर इथे आहे हा बेडरूम. त्यांनी कबर्डसुद्धा दिलेला आहे, सो इग्नोर करा. तर मी इथं थोडंसं ओला झाला होता, सो फॅन खाली टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे हा इथं बेडरूम आहे. बेडरूमलाच लागून असं इथं मोठं असं विंडो आहे. विंडो पण म्हणता नाही येणार, डोअरच म्हणू शकतो आपण. इथं मोठं असं आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला असं जेवणाची सोय, ते आपल्याला इथं जेवण आणून देतात. सो आता आमचे जेवण झालेले आहेत. त्यानंतर आम्ही येतं सगळ्यांनी, मुलांनी भरपूर वेळा पाण्यात भिजत आहे, सो त्यामुळे टॉवेल्स वगैरे भरपूर असे ओले होत आहेत. तर सगळ्यांनी कपडे असे पांगून दिलेले आहेत आणि मुलं खेळत आहेत. तर अशा प्रकारचा रूम आहे. मी तुम्हाला परत पुन्हा दाखवते. व्यवस्थित कम्फर्टेबल आहे, विथ AC आहे. वरती तुम्ही बघू शकताय अतिशय कम्फर्टेबल असा रूम आहे. आम्हाला मस्त वाटला, म्हणूनच आम्ही तुम्हाला हा एक सजेशन देतो की नक्की या तुम्ही. मस्त आहे, आपल्याला परवडेल असं आणि आपल्या बजेटमध्ये मस्त अशा प्रकारे बघू शकताय. सुंदर असं वातावरण आहे इथे. मस्त झाडाखाली असं इथं गारवा आणि इथं जेवण वगैरे करतो. इथं मस्त वाटलं मला, तर तुम्ही पण नक्की या. सो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर कधी इथं अलिबागला आलेस तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि तसं तुम्ही तुमचे रूम्स ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे टिप्सी स्प्रिंग. तर जेवणाची पण अतिशय उत्तम क्वालिटी आहे. इथं बघा चेकिंग टाईम वगैरे त्यांनी ती माहिती दिली, ब्रेकफास्टचा टाईम वगैरे आणि स्विमिंगचा टाईम वगैरे. असं काही नाही आहे स्विमिंगचा टाईम, म्हणजे अनलिमिटेड आम्ही खेळतो आहे माहिती आहे का, भरपूर खेळतो आहे. म्हणजे टाईम नाही, कंटिन्युअली मुलं खेळत आहेत. सो हा आहे आमचा रूम आणि आजचा दिवस आम्हाला भेटला आहे. मस्त वाटलं. तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून. जे ना एन्जॉय तर भरपूर होतो, पण इतका टॅनिंग होऊन जातो ना, प्रचंड टॅनिंग झालेला आहे माहिती आहे का. आणि आम्ही काय केलं माहिती आहे की सनस्क्रीनच आणायचं विसरून गेलो, काही घेतलीच नाही तिथून. आणि ती सवय नाही लावायची, आम्ही कधी लावत नाही ना, तर विसरूनच गेलो आणायचं. तर ते लावलंच नाही आणि टॅनिंग झालेलं आहे, फुल स्किन काही पडलेली आहे माहिती का, डेंजर झालं आहे. सो आता ना थोडंसं रेस्ट करतो. संध्याकाळी हे गेलेले आहेत ती माईक आणण्यासाठी, यांना थोडंसं उशीरच होईल, त्याच्यामुळे थोडंसं एक अपसेट वाटतं यार. त्यांनी जॅकेट तिथं ठेवून दिलं आणि त्यांचीच झाली ती गडबड. त्यांच्या हातात त्यांनी मोबाईल घेतला आणि ते मोबाईलचं ते
ॲडॅप्टर काय म्हणतात ते पेनड्राईव्हसारखं आपण कनेक्ट करतो ना ते माईकचं, तर ते त्यांनी कनेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचं काढलं आणि ते डायरेक्ट त्यांनी त्यांच्या जॅकेटमध्ये टाकलं आणि ते जॅकेट त्यांनी ते तिथंच आम्ही कांदाभाजी खाल्ली ना तिथंच विसरून गेले असं झालं. आणि पण आता ते गेले आहेत लय कसंच वाटतं असं माहिती आहे का. एवढी सगळी ट्रिप चांगली झाली पण आता यांना इथं आमच्यावर टाईम स्पेंड करता आला असता तिकडं नसते गेले ते. आता गेलेले आहेत, येतील मला वाटतं 5-1 वाजेपर्यंत. तोपर्यंत मग आपण बघू आता भाऊन ते काय नियोजन करतात. बीचवर जायचं आहे साडी वगैरे घालून, पण त्यांच्याशिवाय मजा नाही येणार माहिती आहे का. ते आले ना तरच बरं वाटेल, साडी घालायला मग तरच बरं वाटेल. बघू आता कधीपर्यंत येतात, त्यांना कॉल करून बघाल थोड्या वेळाने, कारण जायलाच तिथं येणार रस्ता खराब असल्यामुळे 1-1.5 तास लागून जातो. बघू, मी तुम्हाला सगळं काही गोष्टी शेअर करेल, तुम्ही ब्लॉग बघत राहा. आम्ही स्विमिंग पूलमध्ये आले तरी काय झाले आम्ही चाललोय फोटोशूट करायला, त्यासाठी छान छान सराच्या साड्या घातलेल्या आहेत आणि चालला आमचा जलवा. व्ह्यू खूप आहे त्याला तो सनसेट काही दोघांनी बघा इकडं, दोघांनी बघा इकडं. मस्त असा व्ह्यू इकडचा. नाही ना साक्षी काही भडाला व्हिडिओज काढले आम्ही, काहीच फटाफट पोच सांगावर कामाला पहिले ते काय चांगलं दिसतंय. आंधळी बहिणी आम्ही आलो आहोत. कसे दिसतंय नक्की सांगा. आम्ही 3 जणी आणि आम्ही आता बीचवर करणार आहेत फोटो सेशन. तर माझा मोबाईलची पूर्ण भरलेला आहे, एकदम गॅलरी पूर्ण भरून गेलेली आहे, त्यामुळे आता भाऊजींचा मोबाईल आपण काही शूट वगैरे करणार आहोत. सो तुम्ही बघत राहा आणि कसं दिसतंय ते पण कमेंट करून सांगा. आणि व्ह्यू बघा. चला फोटो काढा फटाफट. हिरोईनचा आता फोटोशूट संपलेला आहे वाटतं आणि सनसेट पण झालाय तिकडं. गेला अजून पण त्यांना खूप इच्छा आहे. हा, सूर्य परत वरती येऊ दे थोडा वेळ, जेणेकरून मग त्यांचं फोटोशूट अजून बरेचसे फोटो जरा कमी निघाले. ते काय ओळखीचं आहे का कोणाच्या? फोटोशूट झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत रूमवर आणि रूमवर जाऊन मस्त आम्ही स्विमिंग पूलमध्ये मस्त भरपूर एन्जॉय करू, कारण की आजचा दिवस आहे, उद्या आपल्याला चेकआउट करायचं आहे ना आपण आपल्या घरी फायनली. सो त्याच्यामुळे आज भरपूर असं स्विमिंग पूलवर एन्जॉय करू मस्तपैकी आणि जेवण करून मस्त आराम. रात्री भरपूर वेळ जागू. आज आपण बीचवर आलो तुम्ही पण साडी विअर करा, म्हणजे नाही का ट्राय करा, एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला. खूप सुंदर केली 2 वेळेस, याचा फर्स्ट टाइम होता. काय पण छान वाटतं बीचवर साडी सगळे इकडे सगळे बघतात आमच्याकडे, पण ठीक आहे, पण तरी छान वाटतं. आमच्याकडे सगळे आमच्याकडे, पण तुमच्याकडे नाही, आमच्याकडे. सगळ्यांना ऑकवर्ड फील होतं की अरे आपण साडी घालून आलो म्हणून बघतात सगळेजण, पण काही नाही, हरकत नाही. स्वतःचं आयुष्य जगा. कोण आपल्याकडे कसं बघतं त्याच्यावर इग्नोर करा, ते लक्ष नका देऊ. स्वतःचं आयुष्य मस्तपणे जगा. बाय बाय. आम्ही चाललो आता रूमवर. बाय बाय. थँक्यू साक्षी फोटोग्राफर. साक्षी थँक्यू. मोबाईल दिला बघल्यावर पोहोचवलं. आता ब्लॉग भाऊजींच्या मोबाईलमध्ये झालेला आहे, कारण माझा मोबाईल पकडून ठेवण्यासाठी मदत झाली. हॅलो फ्रेंड्स, आता बीचवर आम्ही फोटोज वगैरे भरपूर काढलेत आणि त्यानंतर आता बसलेलो आहोत इथं थोडंसं. आणि संत गौसीमध्येही गेलेले आहेत फोटो काढण्यासाठी. तर इथं थोडंसं पाण्याची बॉटल घेतली, मॅग्नेट घेतलं इथून आणि आता इथं थोडा टाईम स्पेंड करतो आणि त्यानंतर मग जातो रूमवर. मुली आहेत रूमवर, तर आता तिकडे गेल्यानंतर जेवण वगैरे करू, थोडंसं बीच स्विमिंग पूलवर खेळू थोडंसं आणि त्यानंतर मग गप्पा गोष्टी होते, सगळं काय होईल आणि त्यानंतर मग झोपून मग उद्या जायचं आपल्याला घरी. हॅलो फ्रेंड, मी आले आहे आता. आम्ही दोघं आलो आहोत
आणि ना मी तुम्हाला एक सांगते, मला ना म्हणजे यांचं काय झालं, 2 वेळा ट्रॅव्हल झालं बाईकवर काशीद बीचला. तर आमचा माईक राहिला होता, तर तो माईक घेण्यासाठी हे गेले, 2 वेळा गेले. त्याच्यामुळे यांचं प्रचंड कंबर वगैरे जाम झालं होतं आणि हे झोपले होते आणि आम्हाला करायचं साडीवर फोटोशूट. तर मग भाऊ पण नव्हते आले, पण फक्त आमच्याबरोबर अश्विन भाऊ आले बरं का. भाऊ पण नाही आले, भाऊ तर इथंच झोपून गेलेत आणि हे पण झोपून गेले. तर यांना मी नाही उठवलं, कारण की मला माहिती यांनी मला भरपूर टाईम दिला, माझ्यासोबत भरपूर फोटो वगैरे काढले काशीद बीचला वगैरे. आणि तर हे झोपले होते आणि अचानक मग आम्ही गेलो तिथं नाही का, फोटो वगैरे भरपूर काढले ताई आणि मी, योगानी आणि आम्ही भरपूर फोटो वगैरे काढले. आणि सडनली फक्त यांचं नावच घेतलं, बॅक टर्न केला आणि हे एकदम अचानक आले. यार मला तो क्षण आहे ना माझ्यासाठी खरंच खूप खास होता. म्हणजे नाही का यार, त्यांनी माझा विचार केला नाही का, अरे चला मी आज साडी घातली बीचवर, तर याच्यावर एक फोटो वगैरे काढावा म्हणून नाही का, त्यांनी माझा विचार केला आणि ते माझ्यासाठी आले आणि मला खरंच ते खूप बरं वाटलं माहिती आहे का. तर आता आम्ही आलेलो आहोत, थोड्या वेळ बसतो, कारण की आमची चाबी आहे भावांकडं. तर त्यानंतर आम्ही चेंज करू, थोडंसं बसू, उठू, फोटो वगैरे काढू, डान्स वगैरे करू थोडीशी मस्तपैकी आणि त्यानंतर मग झोपू. आणि मग मॉर्निंगला आपलं जायचं आहे, चेकआउट करायचं आहे. तर आजचा दिवस खरंच भेटला आम्हाला परत पुन्हा एकदा, तर त्याबद्दल थँक्यू सो मच. सो फायनली आमची जेवणं झालेली होती आणि सॉरी जेवणाचा व्हिडिओ काही क्लिक झाला नाही, पण रात्रीच्या मेन्यूमध्ये होतं, आम्ही फिश आणून दिली होती. सो ती फिश त्यांनी आम्हाला फ्राय करून दिले आणि त्यानंतर मग कोणाला चिकनची करी, कोणाला व्हेज, असं काही जेवण वगैरे केले. फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर जी धमाल केली ना तुम्ही बघू शकताय, खूप धमाल केली. अशी धमाल केली की ते हॉटेलवाले सुद्धा, सॉरी रिसॉर्टवाले सुद्धा म्हटले की अजूनपर्यंत तर अशी कोणी फॅमिली आलेली नव्हती ज्यांनी इतकं आमच्या इथे धमाल केली असेल. सो आम्ही सर्वात जास्त धमाल केली, बाकीचे सगळे आलेत, बसलेत, त्यांचा एन्जॉय केला, निघून गेले. आम्ही इतकी धमाल केली की त्या मावशींना इतकं आवडलं की मावशीने तिथे बसून आमचा व्हिडिओ सुद्धा काढला. फायनली तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा.